कविता कोणत्यात नावत नाही. चार ओळी सांगण्यासारखा बाप काय एवढा छोटा नाही. चार ओळी सांगण्यासारखा बाप काय एवढा छोटा नाही. सामान्य व्यासपीठ व माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणी, मी धुवा सातो हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी. माझे नाव तेजस्विनी अजिनाथ शिंदे. मी इयत्ता 7वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. मी आज आपणासमोर विषय मांडत आहे माझे बाबा. सोन्याचा चाफ्याचं फूल त्याचं गोंड कधी मावत नाही. सोन्याचा चाफ्याचं फूल त्याचं गोंड कधी मावत नाही. आपल्या जीवनातील बाबा नावाच्या देवाचं ठाम कुठं मावत नाही. आपल्या जीवनातील बाबा नावाच्या देवाचं ठाम कुठं मावत नाही. संत महात्मा यांनी फक्त आईचेच वर्णन केले आहे, पण वडिलांबद्दल मात्र काय, त्यांच्याबद्दल कोणीच काहीच बोलत नाही. त्यांनी स्वतःची स्वप्ने पाहून ठेवलेली असतात, तरी सुद्धा आपल्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वतःचं आयुष्य आपल्यासाठी खर्चायला सुरुवात केलेली असते. जर आई ही तुमच्या आयुष्यातील काळीचं योग्य दिशा दाखवणारी अलिंगन असते ना, तर तुमच्या आयुष्यात पावले चालत आलेल्या मोठमोठ्या संकटांना बाबा हे अर्जंट ब्रेक हा एकच पर्याय असले असते. आपण बाबांना घाबरत असतो का, तर ते आपल्याला मारतात, पण त्यांच्या मारण्यामागचा उद्देश म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी हा नेहमी सत्याच्याच मार्गाने जायला हवा. आपण लहानपणीपासून सर्व गोष्टी आईला सांगत असतो, पण बाबांना मात्र काय, त्यांना कोणीच काहीच सांगत नाही. का तर आपण त्यांना घाबरत असतो. आई लहान असल्यापासून मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाही तर बाबा मारेल, हे करू नको नाही तर बाबा मारेल, ते करू नको नाही तर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भीतीने शाळेत जातात, बाबाने मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या धुळशतीखाली शिकत राहतात आणि हळूहळू बाबांना मनातून काढून टाकतात आणि आईच्याच चरणी सर्वस्व अर्पण करतात. मुलं आईवरच कविता करतात, मुलं आईवरच गाणं गातात, मुलं आईवरच कविता करतात, मुलं आईवरच गाणं गातात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही आणि वासराची गायही म्हणत नाही. मुलांना लागलं तर मुलं बापरे म्हणत नाहीत. आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसला नाही, मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाबा शक्तीच्याही लायकीचा नसतो का, बाबा असतो केवळ मुलाच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये नावापुरता. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, भूमीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. पण हा बाबा मात्र भूमीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून किंवाच झालेला असतो हद्दपार. बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी आणि मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बाबलबुवा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र. मग असे असूनही बाबा गेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झाल्यासारखं? का मुलांच्या पायाखालची जमीन सरकते? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालो? कथा, कादंबरी आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा जेव्हा प्रत्यक्षात निघतो ना, तेव्हा का वाटतं मुलांना ती जी डोळे झाकून प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणतात, जी डोळे झाकून प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणतात, जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, जी डोळे वटारून प्रेम करते ना तिला पत्नी म्हणतात, ती डोळे मिटपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात, पण जो डोळ्यात न दाखवता प्रेम करतो ना त्याला बाबा म्हणतात. जर तुमचे बाबा कुठे कामाला जात असतील आणि त्यांचा शर्ट फाटलेला असेल तर ते स्वतःला एक नवीन शर्ट सुद्धा घेत नाही का, तर त्यांना त्याच्यासाठी पैसे लागतील. आणि जर तुमचा शर्ट फाटलेला असेल आणि जर तुम्ही कुठे बाहेर चालला असाल तर बाबा लगेच म्हणतात, बेटा हे घे पैसे आणि जा दुकानातून नवीन शर्ट आण. असं कुठंतरी ऐकलं आहे, आई हे घराचं मांगल्य असलं ना, बाबा हे घराचं अस्तित्व असतात. जर घरात एक वर्ष खायला जरी नसेल ना तरी चालेल, घरात देवासारखे आई वडील नक्कीच असायला हवे. जर आई तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई आहे तर बाबा हे तुमच्या आयुष्यातील आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई आहे. जर आई तुमच्या आयुष्यातील साष्टांग भगवंत परमेश्वर असेल ना तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा बाबाच असतो. मित्रांनो, बाबा आयुष्यात 4 वेळा रडतात. बाबा आयुष्यात पहिल्यांदा रडतात जेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न ठरतं. बाबा आयुष्यात दुसऱ्यांदा रडतात जेव्हा त्यांची मुलगी लग्न करून सासरी जाते. आणि बाबा आयुष्यात तिसऱ्यांदा रडतात जेव्हा त्यांच्या मुलीला सासरीहून हाकलून देतात. आणि बाबा आयुष्यात चौथ्यांदा रडतात जेव्हा ज्या मुलांसाठी त्यांनी इतके पैसे कमवून ठेवलेले असतात तीच मुलं आज त्याच्यापासून वेगळी राहू लागतात. मित्रांनो, बाबा या 2 शब्दात संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. इथे बसलेल्या 2-3 जणांना सोडलं तर इथे सर्वांना बाबा आहेत. कोणी म्हणेल माझा बाबा आमदार आहे, कोणी म्हणेल माझा बाबा खासदार आहे, कोणी म्हणेल माझा बाबा आमदार आहे, कोणी म्हणेल माझा बाबा खासदार आहे, पण ही मुलगी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेल माझा बाबा इनामदार आहे, माझा बाबा इनामदार आहे. आईने बनवलं, बाबांनी घडवलं.
दिली, बाबांनी शब्दाचा अर्थ सांगितला. आईने शब्दाची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ सांगितला. आईने वृत्ती दिली, आईने वृत्ती शिकवली, बाबांनी भक्ती शिकवली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज यश माझ्या हाती आहे. म्हणूनच तर आज माझी ओळख आहे. धन्यवाद.